आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई पालिकेसाठी दोन्ही शिवसेनांनी थोपटले दंड। आपलं लक्ष बीएमसी, त्यासाठी सुधीर साळवींना सचिवपद दिलं। उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांशी बोलताना वक्तव्य। तर युटर्न घेणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। युटर्न घेणाऱ्यांचा का यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा? मी ते सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे, मुंबईतल्या जनतेने ठरवलं आहे। गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत। महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही, तर परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद का होतो? अविनाश जाधव यांचा सवाल। तसंच उद्धटपणे बोलताना त्यांना आमचा हात लागतो असंही वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत। या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात। यांच्याशी का नाही वाद होत आहे? मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय। गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं, तर मी कोणत्याही भाषेमध्ये बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य। हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी, या भाषेत उत्तर दिल्याच्या नंतर आज देश व्यक्त होत आहे। त्याच्यामुळं मनसेचं फ्रस्ट्रेशन हे आता दिसून आलेलं आहे। त्याचं छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 40 पोलिसांचं संरक्षण दिलंय। त्याला स्पेशल सिक्युरिटी आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। ने शिवाजी महाराज का अपमान किया, यो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है। कोरटकरला संरक्षण देणं चुकीचंच। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर। सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। असेल तर देवेंद्रजी आहेत, उत्तम निर्णय करतात, ते मागे घेतील। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांना संरक्षण देण्याचं कारण नाही। काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही। बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। आम्ही पक्षातील लोक फोडतो, तसे शाळांनी विद्यार्थी फोडावेत। पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांकडून आमदार फंडातून 10 लाख जाहीर। विनोदाने बोललो, जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, तसं शिक्षकांनी हे करावं। त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता। विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावणार का? रोहित पवारांकडून गुलाबराव पाटलांवर ट्विटद्वारे टीका। गुलाबरावांचा सल्ला म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ। दुसऱ्यांनी केलेलं पळवून कसं न्यायचं, हा सल्ला ते शिक्षकांना देतायत का? रोहिणी खडसेंची गुलाबराव पाटलांवर टीका। अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ, जे स्वतःच्या स्वकर्तृत्वाने काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलेलं आहे ते पळवून कसं न्यायचं, हाच सल्ला ते शिक्षकांना देत आहेत का?